नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. चीनचा HMPV व्हायरस हा भारतात पोहोचला असून पहिली केस बेंगलोरमध्ये नोंदवण्यात आली आहे. बेंगलोरमधील एका रुग्णालयात 8 महिन्याच्या मुलीला HMPV लागण झाली आहे. तिची लक्षणे त्याच दिशेने दिसताच एका खासगी रुग्णालयाने ही चाचणी केली, ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली आहे. काँग्रेस निष्ठावंत दिवंगत आमदार PN पाटील यांच्या 72व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन, वारसा आणि त्यांनी समाजासाठी दिलेले निस्वार्थ योगदान याला आदरांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय अभिवादन सभा संपन्न झाली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सर्वपक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना आणि रहिवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आज आमदार अमल महाडिक यांनी रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता विकसित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाई आणि उपाययोजना संदर्भात आज कोल्हापुरात IG ऑफिसमध्ये विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी बैठक घेतली. महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, तसेच गुन्ह्यामागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. कौलगी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नसून आगामी सर्व निवडणुकीतही जनता महायुतीला साथ देईल, असा विश्वास नामदार हसन मुश्रीफनी व्यक्त केलाय. HMPV विषाणूच्या अनुषंगाने राज्याच्या आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना करण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. बेंगलोरमध्ये या विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचं पालन करा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना केलंय. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. HMPV विषाणूच्या मुद्द्यावर 2 ते 3 दिवसात राज्यस्तरीय बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. चंदगड तालुक्यातील एकाही नागरिकाला आरोग्य सेवापासून वंचित राहावं लागणार नाही, अशी ग्वाही आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. येथील नागरिक सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आंबेडकर यांनी पुढील 5 वर्षात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याचं आश्वासन दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलंच आहे, त्यामुळे विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. चक्क टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूवर 500च्या नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिवंडी येथे संपन्न झालेल्या ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धेमधील हा व्हिडिओ आहे. स्पर्धेच्या फायनल सामन्यादरम्यान गोरसई व स्पोर्ट्स संघाचा खेळाडू पवन केनेच्या बॅटिंगवर खुश होऊन भिवंडी परिसरातील विकास भोईर या प्रेक्षकाने त्याच्यावर ही पैशाची उधळण केली आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय.